हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, आकाश पृथ्वी निर्माण करता संत दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना करायचं आहे अशासाठी की आपला विश्वास देवावर कसा असला पाहिजे, मजबूत असला पाहिजे का अविश्वास असला पाहिजे. हालेलुया. तर पहिला दिवस आपण प्रार्थनेने जीवन जगताना तो येताना तो म्हणजे विश्वास. विश्वास आपल्यामध्ये पहिला राहायला पाहिजे. पहिलं जीवनामध्ये विश्वासासाठी परमेश्वर आपलं जीवन कसं बघतो आणि कशाद्वारे आपल्याला तो आमंत्रण करतो. तो योहान 6:44 वचन पहिलं घेऊया. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. आता पित्याची पहिली इच्छा होती आणि त्याची इच्छानंतर आकर्षित झालं, त्यानंतर परमेश्वराने आपल्याला आमंत्रण केलं. आता तुम्ही माझ्याजवळ कशाला आले की तुम्ही देवाचे शब्द घ्यावे, त्या वचनाचं पालन करावं आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न आपण करावा. हालेलुया. म्हणून त्यांनी सांगितले पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणीच त्याच्याकडे येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही नुसते नाही येऊ शकत, पहिलं परमेश्वराची इच्छा लागते आणि त्या इच्छेनुसार तुम्ही येतात. हालेलुया. तर जर परमेश्वराची इच्छा नसेल तर परमेश्वराची वाणी किंवा परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनात येणार नाही. हालेलुया. जर परमेश्वराचं वचन तुम्हामध्ये जर पाहिजे आणि तुम्हाला त्या वचनाप्रमाणे चालायचं जर आहे, हालेलुया, त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला आमंत्रण करतो आणि आमंत्रण केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कोणत्या प्रकारचा विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून मत्ते 11:28 पासून तर पुढे आपण शेवटपर्यंत वाचू शकता. अहो कष्टी भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देणार आहे. काय काय मी तुम्हाला विश्रांती देणार आहे. नंतर सांगितले अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देणार आहे. काय हालेलुया. येऊन बसलं ती म्हणून विश्रांती का? आपल्या अंतःकरणामध्ये विश्रांती. आपल्या अंतःकरण कसं आहे? धगधग आहे ना. म्हणून योहान 14:1 मध्ये सांगते तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ नये तर तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि जो मनुष्य तुम्हाला शिकवतो त्याच्यावर पण विश्वास ठेवा. आता बघा, आम्ही शिकवतो, तुमचा विश्वास असेल तेव्हा तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देव देईल. हालेलुया. कारण विश्वास सगळ्यात महत्त्व आहे आणि विश्वासाबरोबर एक प्रार्थना पण महत्त्व असते. हालेलुया. म्हणून येशू बोलवतो तुम्ही थकलेले आहेत, तुम्ही पापात आहेत, तुम्ही समस्यात आहे, तुम्ही दुःखात आहे किंवा तुम्ही निराशात आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती. हालेलुया. आता मी कंटिन्यू 4 आठवड्यापर्यंत प्रार्थना चालूच आहे ना, स्टॉप ना. हालेलुया. आज माझ्याही कशावर लोड आलेला आहे, बरोबर आहे का नाही? मग त्याने किसीने माझी जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. मी जर देवामध्ये एवढा धावतो बोलतो म्हणून देव माझ्या प्रश्नाची उत्तर मला काय देतो. हालेलुया. मग तसं तुम्ही पण, पहिलं गव्हाचा दाणा असते ना, तो जमिनीत मेल्याशिवाय तो पीक देत नाही. पहिलं त्याच्या झिजा, समजलं? जर पण तुम्ही ती झिजत नाही तात्पर्य तुमच्यामध्ये प्रगती होत नाही. हालेलुया. आता मी ख्रिस्तामध्ये झिजतोय म्हणून ख्रिस्त माझ्यामध्ये उपस्थित आणि काम करतो. हालेलुया. कारण जर माझ्यातून काम नाही केलं तर मी प्रभूच्या कामामध्ये जाऊ शकत नाही. कसं आहे तर
मी जो मनाचा सौम्य व दीन व आहे, एकदम नम्र आहे, त्या माझे जू माझे जू आपणावर घ्या आपणावर घ्या व माझ्यापासून व शिका, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास तुमच्या जीवाला दिसावं. आता येशू नम्र आहे तसं आपल्याला नम्र बनावं लागेल. डोकं शांत ठेवून सगळी कामं करावी लागतील. हालेलुया. आता तुम्ही चपाती बनवली, तुम्ही चपाती कदाचित हाताने इकडून तिकडून फिरवू शकता, बरोबर, पण त्या तव्याला हात लावला तर तवा उलटापालटा करू शकत नाही. तवा आपल्या हाताला उलटापालटा करेल, काही काय नाही. हालेलुया. कारण एवढा चटका लागेल. हालेलुया. कसं आहे, या जीवनात आपण पापात जातो तेव्हा ती चटकी आपल्याला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाला कुठे ना कुठे समस्या, दुःख, आपत्ती, निराशाही उत्पन्न होत असते. वचन 30, कारण माझी जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे. माझी वजे काय सांगते, माझे जू सोयीचे आणि माझं जे वज आहे ते हलकं आहे. हालेलुया. आता आपण देवामध्ये जीवन जगलं तर देव आपल्याला त्याच्या जीवनाचा अनुभव द्यायला सुरुवात केली. हालेलुया. काय सांगते, माझे वज म्हणजे मी जे चांगलं करतो ते तुमच्यासाठी सोयीचं आहे, बरोबर. म्हणून त्यानंतर आता देवाने आपल्यासाठी सगळ्या गोष्टी दिल्यात, बरोबर. मग आता दिल्यानंतर तो एकदम फ्री झाला, परत तो देत नाही, तत्पर जड असते त्याच्या डोक्यात. हालेलुया. आता एखादा देणेकर आहेत, बरोबर, कर्ज घेतलेलं आहे, त्याचं कर्ज देत नाही तत्पर्यंत आपल्या डोक्याला टेन्शन आहे, बरोबर. पण जेव्हा कर्ज दिलं ते टेन्शन तसंच आहे. लोक जेव्हा येशूकडे येतात आणि येशूकडे आल्यानंतर येशूच्या जवळ बघा सगळं लोकांना देण्याचा टाईम आहे. जतपर्यंत येशूला ज्या गोष्टी तुमच्या जीवनातल्या काही पुऱ्या केल्या नाही तत्पर्यंत त्याला टेन्शन आहे. कारण का, मी प्रार्थनेला येतात माझे प्रश्न सुटत नाही किंवा प्रार्थनेत माझं जीवन बदलत नाही. हालेलुया. अशा प्रकारे काही गोष्टी आपल्याकडे असतात. मग येशूला आपल्याविषयी जास्त टेन्शन आहे. हालेलुया. आता काही काल समस्या आलेल्या, बरोबर, आल्यानंतर प्रार्थना मी वाढवली, पवित्र आत्म्याने विचारलं, गुडघे टेकलं, प्रार्थना केली, तू काम कर तुझं, मी माझं काम करते. हालेलुया. आपल्याबरोबर परमेश्वरचे रक्षक दूत आहे. आणि मग मी स्वतःसाठी 91 घेतला की नाही, त्याच्यात काय सांगितलेलं आहे, घातक मरीपासून स्वर्गीय देवदूतापर्यंत तुला धोंड्याची टेस्ट लागून मी त्यावेळेला आता जरूर देते. मग देवाने सगळ्यांना सांभाळलं का नाही, प्रश्नाचं उत्तर संध्याकाळपर्यंत क्लिअर केलं की नाही. मग तो परमेश्वर जर आपल्याबरोबर आहे, आता ते कसं आहे, लूका 8:12, आपलं येशूवर जो विश्वास आहे ना, हे तोडण्यासाठी जो प्रार्थना कमी करेल त्याच्यावर तो सैतान अटॅक करतो आणि त्याद्वारे आपल्याला तो घाबरवतो. मी हिरमय 1:17 काय सांगते, तू त्याला घाबरला तर मी तुला घाबरेल. मग आपण त्याला घाबरला, मग तो आपल्याला घाबरवतोय ना, मग आपल्याला त्रास होतो, टेन्शन येते, असं झालं तसं. हालेलुया. मी सांगितलं देव आपल्या जोडीला आहे, आपल्याला विचार करायचे करतात, ते त्याचं आहे, ते आपलं नाही. हालेलुया. आपल्या लोकांसाठी येशू ख्रिस्त क्रूसावर बलिदान झाला की तो पापी लोकांसाठी मेलेला आहे, त्याच्या स्वतःसाठी नाही. हालेलुया. आणि नीतिमान लोकांसाठी नाही, तो पापी लोकांसाठी. आपण लोक कसे आहेत, आपल्यात पाप जास्त आहे, तर आपण काय करतो, आपण निंदाने त्याच्या खोडी काढत बसतो, म्हणजे आपण शैतानाच्या सभेत बसतो. पण येशू ख्रिस्ताने कोणाची निंदा, कोणाचा द्वेष किंवा कोणाची हेवा केली. कारण बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, रोमरा 2:3 दिले, हे मानवा तू दुसऱ्यांना दोष देणार, तू काय कर. मग ते 7:1 दिलेले, तुमचे दोष काढणार, तुम्ही कोणाचा. म्हणजे प्रत्येक प्रश्न प्रभू येशूने आपल्यासाठी दिला. म्हणून तो सांगते, तुम्ही पापात आहेत, नाशात आहे, तुम्ही एकदा माझ्याकडे या. हालेलुया. मी तुम्हाला विश्रांती देईन. हालेलुया. तर मी योहानमध्ये 16-20 वचनामध्ये दिले, तुम्हाला दुःख येईल, पण दुःखच तुम्हाला. येशूमध्ये प्रार्थना करणारे लोक आहेत ना, त्यांच्या जीवनात दुःख येणार, पण तो दुःख त्यातच परमेश्वर
आनंद करतो. असं असते ते. हालेलुया. आम्हाला जे बनायचं आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या रूपाने बनायचं आहे. मग त्या प्रकारे 30 पर्यंत. हालेलुया. हालेलुया. तर आता मार्क 11:24 मध्ये आणि योहानमध्ये 12-44 पासून. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही तुम्ही मागणार ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, ते तुम्हाला मिळणार. तुमचा विश्वास कसा आहे? प्रार्थनेवर तुमचा विश्वास कसा आहे? त्याने काय सांगितले? तुम्ही प्रार्थना करून जे काय पाहिजे मिळालेच आहे, मिळणारच असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला त्या कृपेचं फळ देत राहील. हालेलुया. देव द्यायला आलेला आहे, तो देव देत राहणार. देवाची इच्छा आहे आपल्या जीवनात सगळ्यांचं चांगलं व्हावं. हालेलुया. पण कधी कधी आपल्याला वाटते की आपली इच्छा आहे, देव आपल्याला देणार आहे का? असं आहे ना. तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवीत नाही. बघा, ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवले. आता तुम्ही विचार करा, तुमचा विश्वास आमच्यावर असला म्हणजे परमेश्वरावर असला. कारण आम्ही तुम्हाला परमेश्वराचे शब्द शिकवू, बरोबर? आणि परमेश्वराचे शब्द शिकवल्यावर परमेश्वराची उपस्थिती तुमच्यावर येते. हालेलुया. जसं परमेश्वराच्या वाणीकडे तुमचं लक्ष लागेल तसं परमेश्वर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करेल. हालेलुया. विश्वासाची प्रार्थना. आता जशी तुम्ही प्रार्थनेमय जीवन जगणार आहे तसं परमेश्वर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहे. हालेलुया. नेहमी लोकांना बोलतो तुम्ही पहिलं प्रार्थनेने या, कारण जतपर्यंत तुमच्या प्रार्थना देवापर्यंत पोचत नाही तत्पर्यंत तुम्हाला तिकडे जायला लागेल. पोटाला जेव्हा भूक लागते की नाही, जतपर्यंत पोट भरत नाही तत्पर्यंत जेवत राहतात की नाही? काय एक घास खाताना ठेवतो, राहू दे. हालेलुया. मग तसंच हे आहे काय, आध्यात्मिक भोजन जतपर्यंत शरीरामध्ये उतरत नाही तत्पर्यंत आपली इच्छा कोणत्याच प्रश्नाचं उत्तर पूर्ण होत नाही. हालेलुया. मी खूप अनुभव घेतल्या. जेवढ्या प्रार्थना कमी असतात ना, काही काही समस्या, संकट, दुःख, आपत्ती, निराशा हालेलुया येतातच. आणि जेवढा आपण प्रार्थना करणार ना, तो काही ना काही सतावाला येणार. कोण? शैतान. त्याचं काम आहे. पण आपल्या पाठीमागे येशू ख्रिस्त आहे. याचं काम आहे आपल्या जीवनात चांगलं करणं, बरोबर? जसं मी प्रभूच्या उपस्थितीत किंवा वचनात जर राहत असेल तर परमेश्वराची उपस्थिती आमच्यामध्ये राहत राहील. हालेलुया. आम्हाला प्रभूच्या उपस्थितीत राहायचं आहे, आम्हाला प्रभूच्या मार्गात राहायचं आहे, आम्हाला पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत उतरायचं. पुढचं वचन घे. जो मला पाहतो ज्याने मला पाठवले. आता तुम्ही आम्हाला पाहणार तर कशाला? ज्या वेळेला तुम्ही आम्हाला पाहिलं म्हणजे तुम्ही येशू ख्रिस्ताला पाहिलं. हालेलुया. आपल्याला येशूच्या बरोबर राहायचं आहे आणि येशूच्या शिकवणावर आणि येशूच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. हालेलुया. आणि त्याद्वारे ते मार्ग आपल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे उपयोगी येतात. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये. बघा काय सांगते, म्हणून मी जगात प्रकाश असा आलेला आहे. हालेलुया. प्रकाशाचा अर्थ काय? पवित्रता. हालेलुया. आता ज्या वेळेला अंधकार, योहान 1:5 मध्ये दिले,
अंधकार त्यांनी नाहीसे केलं, त्यांनी जिंकलं गेलं. हालेलुया. आता तुम्ही जर ख्रिस्ताचा स्वीकार करतात आणि ख्रिस्त तुमचा स्वीकार करतो, तेव्हा त्या ख्रिस्तामुळे तुमच्या जीवनाला समाधान, शांती, आनंद आणि सामर्थ्य प्राप्त होते. हालेलुया. ख्रिस्ताकडे पहिलं जीवन कसं आपण घालवावं. हालेलुया. आणि ख्रिस्तापासून पवित्र आत्मा आपल्या शरीरात कसं आणावं हे शिक्षण पहिलं घेतलंच पाहिजे. वचन 47 आणि जो कोणी माझी वचने ऐकतो जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही ती पाळत नाही त्याचा न्याय मी करीत नाही. त्याचा मी न्याय करत नाही. आता आपण देवाजवळ आलेले आहे आणि त्याचं वचन आपण घेतो, बरोबर. ते पाळावं लागेल. काय? देवाचं वचन पाळावं लागेल. हालेलुया. आता ज्या वेळेला तुम्ही देवावर लक्ष देतात तेव्हा देव दिसते, जगावर लक्ष देतात तेव्हा तुम्हाला जग दिसते. हालेलुया. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करायचा. हालेलुया. हालेलुया. अंधकार त्यांनी दूर का केला? हालेलुया. पापाला त्यांनी बाजूला का केलं? आता तुम्ही इकडे आहे, तुमच्याकडे पाप नाही, बरोबर. तुम्ही करायचा प्रार्थना सोडून इथून बाहेर उतरा, तुमच्या पाठीमागे पाप टपलेलं असणार. हालेलुया. प्रत्येक माणसाच्या पाठीमागे तो कार्य आहे. जोपर्यंत या प्रार्थनेच्या आतमध्ये तुम्ही बसलेली आहे, इथे कठीण आहे त्या सैतानाला बसायला. हालेलुया. हालेलुया. कारण सैतान कोणाकडे बसलेला असतो तुम्ही त्यांना सांगितलं. तुम्ही कोणाला क्षमा करत नाही, कोणाची निंदा करत बसत असेल, कोणाचा नफरत करत असेल की कोणाचा द्वेष करत, तिथे शैतान हजर असतो. असं आहे ते. हालेलुया. आपल्यात दिलेलं देवाने प्रेम, दया, क्षमा ही सगळ्या गोष्टी देवाच्या जर तुमच्याकडे असेल तर ख्रिस्त तुमच्यामध्ये बसलेला आहे. लक्षात ठेवा, हे असं असतं. हा संधी सैतान आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे बसलेला असतो आणि तो संधी बघतो तुमच्यामध्ये कशा प्रकारे नफरताचं चित्र ठेवावं, तुमच्यामध्ये कसं देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करावा, असं तो त्याचा प्रश्न सोडत होते सैतान. हालेलुया. जेव्हा जुदासमध्ये नफरत फिरली होती त्यावेळेला जुदाच्या जीवनामध्ये सैतानाने एंट्री केली. हालेलुया. 12 प्रेषितांमध्ये 11 जण चांगले होते, मग एकामध्ये अशी का परिस्थिती आली? हालेलुया. कारण त्याचं लक्ष दुसऱ्या गोष्टीवर असल्यामुळे त्याने त्याला कव्हर केलं. हालेलुया. आपलं जीवनात जेव्हा आपण दुसऱ्या गोष्टीकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा शैतान आपल्याला कव्हर करतो. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो. मी जगाचे तारण करण्यासाठी आलेला आहे. काय सांगते? मी न्याय करायला नाही तर मी जगाचं तारण करण्यासाठी. आता येशू न्यायामध्ये आलेला होता का? मिटवण्यासाठी आले नाही, तो तारणासाठी आलेला आहे. आणि तारणासाठी आलेली व्यक्ती आपल्या जीवनात तारणच करणार, आपलं नुकसान करणार नाही. हालेलुया. तो सैतानाला हरवण्यासाठी आलेला. कोणाला? हां. हालेलुया. तुम्ही सैतानाला हरवायला आले का? हा, हरवायला आले असते तर रोज रात्र दिवस प्रार्थनेत असते. हालेलुया. आपण हा बोलू शकता पण करू शकता. सैतानाला हरवायला त्याला पहिली प्रार्थना लागते. EPC करसमध्ये 6 ते 10 ते 17 वचन. एक शास्त्र तयार करावं लागते, हत्यार तयार करावं लागते, ते म्हणजे प्रार्थनेचं. हालेलुया. आता जर तुमच्यामध्ये प्रार्थना वाढत जाणार ना तेवढं तुमच्या सामर्थ्य वाढणार आणि तेव्हा आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर येशू द्यायला सुरुवात करणार. हालेलुया. प्रत्येक प्रार्थनेच्या वातावरणामध्ये येशूच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला तर येशू ख्रिस्त आपले प्रयत्न पुढे नेण्याचं काम करेल ना. आपल्या सर्वांना परमेश्वर त्याचं राज्य नीतिमत्व देईल. वचन 48 जो माझा उद्धार करीतो जो माझा अवेर करतो, जो माझ्या वचनाचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय कोणी करणार आहे? जे वचन मी सांगितले मी शेवटल्या दिवशी. आता आपल्या न्याय करायला कधी येणार आहे येशू? शेवटला. आता शेवटला दिवस कधी?
तेसलिकरास पहिल्या पत्रात 4:15 पासून जेव्हा येशू येणार आहे बघा. तेसलिकरास पहिले पत्र 4:15. प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला हे सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरलेले आहोत, काय सांगते, जे झोपलेले आहेत म्हणजे मेलेले आहेत ते आघाडी जाणारच नाही. काय सांगते, प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेन जे ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. काय, ख्रिस्तामध्ये जे मेल्यात ते पहिल्याने, हालेलुया. आता जे देवासाठी जीवन जगले ते उठणार. हालेलुया. बघा मत्ते 27:50 पासून जे ख्रिस्तामध्ये पहिले मेलेले होते देवाच्या राज्यात कार्य करताना, मग येशू मेला तेव्हा पहिल्यांदा ते शैतानाने त्याला पकडलेलं होतं, बरोबर. तेव्हा तो गेला तिकडे, कुठे कुठे गेला, हालेलुया. जे मेलेले कबरेत काढलेले होते तिकडून उठवलं शैतानाच्या हातात, हालेलुया. आणि ते पवित्र स्थानामध्ये गेले. हालेलुया. आता पवित्र स्थानामध्ये जायचं असेल तर पवित्र बनावं लागेल. आणि ख्रिस्तामध्ये पवित्र लोक आहेत ते स्वर्गात जाणारच. हालेलुया. म्हणून ख्रिस्ताच्या शिक्षणाला आपलं जीवन जेव्हा, हालेलुया, काय केलेलं आहे, चिकटवलेलं आहे. ख्रिस्ताबरोबर आपलं नातं जोडलेलं आहे, ख्रिस्ताबरोबर आपलं जीवन जोडलेलं आहे, ख्रिस्ताबरोबर आपण त्याचे मार्ग आणि आपले मार्ग एक केलेले आहे. तेव्हा त्याच मार्गावर चाललेल्याला प्रत्येकाला प्रभू काहीतरी शक्ती देते. हालेलुया. मग तो म्हणून तो उठवतो का, प्रभू का उठवतो त्यांना, त्याच्या जीवनामध्ये वचनानुसार चालता आलं तर त्याच्यातून जीवन मिळते, शक्ती मिळते आणि सामर्थ्य पण मिळते. हालेलुया. काय सांगते, मी आपल्या मनातले बोललो नाही, मी काय सांगावे, काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यांनीच मला त्या आज्ञा दिलेली. आता परमेश्वरचं वचन कसं आहे, आता आम्हाला जे दिलेल्या आज्ञा त्याद्वारेच आम्ही तुम्हाला शिकवणार. आमच्या मनातल्या आज्ञा काय सांगणार का, आमच्याच इच्छेप्रमाणे तुम्हाला आम्ही चालवण्याचा प्रयत्न करत नाही. ज्या वेळेला शाळेमध्ये एक टीचर असते आणि टीचरच्या शिक्षणाप्रमाणे चालतात तेव्हा मुलं पास होतात, बरोबर. पण त्या मुलांच्या इच्छेप्रमाणे चाललं तर मुलं सगळी नापास होतात. हालेलुया. म्हणून टीचर त्यांना खूप शिस्त देते, बरोबर. असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे, मग त्या पद्धतीने ते चालतात आणि तिकडेच पास व्हायला सुरुवात होतात. हालेलुया. तसं एक ख्रिस्तामधलं जीवन आहे आणि ख्रिस्त हे आपल्यामध्ये जीवनात प्रवेश करतो तेव्हा ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला त्याच्या कृत्येचं फळ देत असते. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. जे काही मी बोलतो पित्याने सांगितल्याप्रमाणे. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, त्याला जेव्हा सांगितलं तेव्हा त्याने ऐकलं, पित्याने ज्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहे, बरोबर, त्याच पद्धतीने येशूने कार्य केलं. आता येशूने कार्य केल्यानंतर येशूच्या इच्छेनुसार आपलं कार्य वाढलं पाहिजे. हालेलुया. जो काळ, जो समय आणि जो मार्ग जे येशूने आपल्याला दिलेला आहे त्याच मार्गाकडे आपलं चालण्याची कृपा आपल्यामध्ये उतरलं पाहिजे. हालेलुया. जसा जसा प्रभूमध्ये आपलं जीवन आहे तसं तसं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या कृपेमध्ये आणि त्याच्या मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
की येशू आम्हाला जीवन देतो. हालेलुया. येशू आम्हाला शांती देतो. येशू आम्हाला त्याचे मार्ग देतो. हालेलुया. आम्हाला येशूच्या मार्गावर जायचं. म्हणून पहिला दिवस असतो तो एका विश्वासावर चालायचं असतं, बरोबर, आणि त्यांच्या आज्ञाप्रमाणे चालायचं असते. तेव्हा आपल्याला पुढचे मार्ग मोकळे करता येतात. जर त्यांच्या आज्ञा आपण पाळल्या नाही, त्याच्या वचनाप्रमाणे आपलं मन लावलं नाही, तर आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्यापर्यंत सुटणार नाही. म्हणून देवाच्या वाणीत, देवाच्या वचनात आणि देवाच्या मार्गात हालेलुया आपलं जीवन वचनानुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. जसं जसं देवाच्या कृपेत चालेल तसं तसं देवाची कृपा तुमच्यामध्ये हालेलुया. तर आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वरा, आकाश पृथ्वी निर्माण करता, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, ब्रॅटीवर प्रभूचा आशीर्वाद आलेल्या हर एक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद आपल्या इच्छाकांक्षा परमेश्वर पूर्ण करा. वचनाद्वारे आपलं जीवन जगावं आणि प्रभूच्या राज्यात आपल्याला सार्वत्रिक जीवन मिळावं ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.